नमस्कार. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्र सरकारनं सप्टेंबरपासून लादलेली कांदा निर्यात बंदी येते 1 जानेवारी पासून उठवल्याची घोषणा सोमवारी केली गेली आहे. त्यामुळे मंगळवारी कांदा बाजारभावात काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय आणि निर्यात बंदी उठवावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक मागणी करत होते आणि अखेर सरकारनं ही निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सरकारला हा निर्णय घ्यायला उशीर झालाय का किंवा खरंच या निर्णयाचा कांद्याच्या दरांना आधार मिळेल का याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण. नमस्कार सर. नमस्कार. सर, आता जसं मी म्हणाले की जवळजवळ 3.5 महिन्यांनंतर सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय. तर उत्पादक गेल्या अनेक दिवसांपासून निर्यात बंदी उठवण्याची मागणी करत होते. अशात आता 1 जानेवारी पासून कांद्याची निर्यात करणं शक्य होणार आहे. तर निर्यात बंदी आणि त्यानंतर घसरलेले कांद्याचे भाव आणि आता उठवलेली निर्यात बंदी या सगळ्याकडे आपण कसं पाहता? अगदीच अगदीच जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की कांदा निर्यात बंदी लादली, तर त्यातला लादली हा शब्द अतिशय बरोबर आहे. कारण 15 सप्टेंबरला ज्या वेळेला हा निर्णय आला, त्यावेळेला अशी काही परिस्थिती नव्हती की बाजारामध्ये इतका तडकाफडकी निर्णय घेतला जावा. तरीही तो निर्णय घेण्यात आला आणि पुढे असं दिसलंय की ज्या दरम्यान म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये किंवा दिवाळीनंतर बाजारभाव वाढतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर वाढतील, असं जे ॲझम्पशन त्यामागे होतं, तर ते चुकीचं ठरलं. कारण फार मोठ्या प्रमाणावर कॅरी फॉरवर्ड हा दिवाळीनंतर पुढं आला आणि आज अखेर सुद्धा आपण बघतोय की त्याचा बाजारावर एक दबाव होता. तर सर्वप्रथम जसं यावर्षी नवीन 3 शेती कायदे आल्यानंतर त्याच्यात स्टॉक लिमिट किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्यामधनं कांद्याला वगळलं जाईल अशा प्रकारचं एक सरकारकडनं जारी करण्यात आलेलं. परंतु त्यानंतर आपण पाहिलं की स्टॉक लिमिट लगेचच आली आणि त्यामागे सरकारचा तर्क असा होता की किंवा त्यांना असं म्हणणं होतं की जर कांद्याचे बाजारभाव रिटेल बाजारामध्ये 5 वर्षाच्या सरासरीच्या दुप्पट झाले किंवा 12 महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट झाले, तर त्याच्यावर स्टॉक लिमिट येणार अशा प्रकारची तरतूद त्या नवीन कायद्यामध्ये होती. त्यामुळे मग जीवनावश्यक वस्तू कायद्यातनं वगळणं म्हणजे नेमकं काय केलं हा प्रश्न लोकांना होताच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण सगळ्यांनी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की समजा जर 8 दिवसासाठी बाजारभाव मागच्या सरासरीपेक्षा दुप्पट झाले म्हणजे रिटेल सरासरी, उदाहरणार्थ त्यांना असं म्हणायचं की समजा मागचे वर्षभर 40 रुपये जर पुण्यातला किंवा मुंबईतला मेट्रो सिटीतला जर रिटेल भाव 40 रुपये आहे आणि तो जर 80 रुपये झाला तर स्टॉक लिमिट येणार. तर मुद्दा याच्यात असा आहे की जर 8-10 दिवसांसाठी जर बाजार कारण ही कमोडिटी खूप फ्लक्च्युएट होते, वेदर मार्केट आहे सगळं, आणि 8-10-15 दिवसांसाठी जर अशा प्रकारे बाजारभाव वाढले तर मग त्यासाठी तुम्ही स्टॉक लिमिट आणणार का आणि बाजार डिस्टर्ब करणार का, हा प्रश्न होता याच्यातला मूलभूत. आणि दुसरा की सरकारने निर्यात बंदी जेव्हा केली त्यावेळेला सरकारकडे असा डाटा होता की आपल्याकडे किती कॅरीवर उन्हाळ कांदा किती पिकलाय, त्यातला किती घटलाय किंवा पावसाळी कांद्याचं किती नुकसान झालंय, असं कुठलंही स्टॅटिस्टिक्स किंवा त्या निर्णयाला जो डाटाचा आधार लागतो भक्कमपणे, असा कुठलाही आधार नव्हता. आणि म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की हा निर्णय अंधारातच घेतलेला की गव्हर्नमेंटकडे डाटा नसल्यामुळे, आणि स्टॉक लिमिट सुद्धा त्याच्यामागे काही लॉजिक तसं नव्हतं. कारण बघा तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभाव जर ऍव्हरेज काढला आपण तर रिटेल बाजारभाव तर तो सुद्धा पंचवार्षिक सरासरीच्या दुप्पट एवढा जाऊ शकत नाही. आणि पुढं तर तुम्ही बघा नोव्हेंबर दिवाळीनंतर तर पुढं बाजार कमीच आहे. तर दोन्ही निर्णय हे तसे चुकीचेच होते. आणि त्याच्यावर आता झालंय असे की जसं तुम्ही म्हणालात की आता जी निर्यात बंदी त्यांनी म्हणजे खरं तर मार्केटला हे अपेक्षित नव्हतं की 1 जानेवारीला निर्यात बंदी उठवली जाणार, म्हणजे कोणालाच अपेक्षित नव्हतं. आणि अचानक निर्यात बंदी उठल्याने आपण पाहिलं की बाजारभाव हे 500 ते 700 रुपयापर्यंत काल वाढलेले आपल्याला दिसलेत. तर हमखास म्हणजे नेहमीच अशा प्रकारे निर्यात ज्या वेळेला सुरळीत असते त्यावेळेला बाजारामध्ये त्याचं सेंटिमेंट सुधारतं, बाजारामध्ये उत्साह चांगला असतो. आणि संबंध देशभरामधल्या एपीएमसी मधले बाजार काल जे वाढलेत, तर त्यामागचं मुख्य कारण काय आहे की एक्सपोर्टचा फार व्हायब्रंट मार्केट आहे आणि त्याचा फार चांगला सपोर्ट असतो.
हे बघा की या आपण हे जे चालू आर्थिक वर्ष आहे त्याच्यापासून एप्रिल पासून जर आपण सप्टेंबर पर्यंत मोजायला घेतलं तर आपलं जवळपास 10 लाख टन एक्सपोर्ट झालेला. आणि पुढे तुम्ही बघा, जर पुढे एक्सपोर्ट सुरळीत राहिला असता तर 7-8 लाख टन एक्सपोर्ट हा झाला असता. म्हणजे पहा की जे डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा स्टॉक केल्यामुळे जो सडला आहे, तर तो कांदा एक्सपोर्ट होऊ शकला असता. तर अशा प्रकारे अनेक बाजूनी जर आपण पाहिलं तर हे नुकसान आहे आणि देशाचं पण आहे आणि शेतकऱ्याचं पण आहे. तर मला असं वाटतं की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली असावी आणि ज्या पद्धतीने पंजाबमध्ये आता शेतकऱ्यांचा असंतोष आहे, तर तशा प्रकारचा असंतोष आणि त्याला उत्तर कसं द्यायचं? कारण स्टॉक लिमिटवर म्हणजे जे एपीएमसी सुधारणांचे जे समर्थक आहेत, मॉन्टेक सिंग अहलुवालियांपासून जी मोठमोठी लोक एपीएमसी किंवा या सगळ्या प्रक्रियांचे खरं तर विरोधी पक्षात असून सुद्धा ते यासाठी त्यांचं समर्थन असायचं. त्या लोकांनी सुद्धा स्टॉक लिमिटवर म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं किंवा एक्सपोर्ट बॅनवर पण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, की यामुळे क्रेडिबिलिटी जाते किंवा तुम्ही जे रिफॉर्म म्हणतात की किंवा जे कायदे आणतात त्याच्या अपोजिट वर्तन अगदी 8-15 दिवसांनी केल्यावर शेतकऱ्यांचा ट्रस्ट डेफिसिट जो चर्चेत आहे आता, तर तसा ट्रस्ट राहत नाही. आणि मला असं वाटतं की कुठेतरी शेतकऱ्यांचा विश्वास रिगेन करायचा आहे त्यांना आणि या प्रक्रियेमध्ये हा निर्णय झाला असावा असं वाटतंय. तर सरकारनं हा निर्णय घेतलाय खरा, मात्र या निर्णयाचा कांद्याच्या दरांवर काही सकारात्मक परिणाम खरंच होईल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सकारात्मक परिणाम आपण कसा पाहतो त्याच्यावर अवलंबून आहे, पण होईल असं मी सर्वप्रथम सांगेल. तर कसा होईल ते सांगतो सर्वप्रथम. हे बघा आपल्याकडे अ, आत्ता जो पाईपलाईनमध्ये कांदा असेल जानेवारीपासनं, तर तो कांदा लाल कांदा किंवा त्याला रांगडा कांदा म्हणूयात आपण. सर्वसाधारणपणे लेट खरीपाचा कांदा असं त्याला शासकीय भाषेत म्हटलं जातं. आता आपल्या देशामध्ये आपलं जे एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे ते किती आहे ते आपण सर्वप्रथम पाहू. तर आपल्या देशामधनं आपण मॅक्सिमम एका महिन्याकाठी 3 ते 3.5 लाख टनापर्यंत मॅक्सिमम कांदा एक्सपोर्ट आपण करू शकतो. आता हे प्रमाण आपल्या देशांतर्गत जो खप आहे त्याच्याशी किती आहे हे आपण बघूयात. आपला देशांतर्गत खप हा 15 ते 18 लाख टन या दरम्यान असा रेंज बाउंड असतो. म्हणजे फेस्टिव्हिटीज ज्या असतात, दिवाळी, नाताळ, 31st किंवा संक्रांत अशा फेस्टिव्हिटीजना सर्वाधिक त्या महिन्यांमध्ये सर्वाधिक खप असतो. किंवा मीट, मटण जे खाल्लं जातं, मीठ, अंडा, चिकन या रिलेटेड जेव्हा ज्याचं कन्झम्पशन जेव्हा जास्त असतं, तेव्हा कांद्याचा खप हा जास्त असतो. मी 15 ते 18 लाख टन यासाठी सांगितली रेंज, की श्रावणात खप कमी असतो. मार्गशीर्षचे काही पहिले 15 दिवस सुद्धा खप कमी असतो. माझा मुद्दा असा आहे सांगण्याचा, की जर 3 लाख टन एक्सपोर्ट जर होतो, तर 15 लाख टन खपाशी 3 लाख टनाचं प्रमाण बघा म्हणजे 20% आहे. म्हणजे देशांतर्गत खपाच्या 20% आपण एक्सपोर्ट करतो आणि हा मोस्टली एक्सपोर्ट महाराष्ट्रातनं जातो आणि महाराष्ट्राशी जर हे तुम्ही पडताळून पाहिलं प्रमाण, तर हे 40% जाईल. म्हणजे असं समजा, की आपल्या नारायणगाव, मंचर असेल, नाशिक, संगमनेर, सटाणा, सिन्नर इथे जे कांद्याचे 4 ट्रॅक्टर समजा बाजार समितीत येत असतील, तर असं समजा, की त्यातलं 1 ट्रॅक्टर आपण एक्सपोर्ट करतो. म्हणजे कांदा एक्सपोर्ट हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी फार मोठी निगडीत गोष्ट आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, की याचा बाजारभावावर परिणाम होईल का? तर नक्की होईल. कसा होईल? तर बाजार शिल्लक उन्हाळी माल अजून सुद्धा आहे, हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे, की कशाप्रकारे शिल्लक माल आहे. आणि तो जो शिल्लक माल आहे, तर त्याचा प्रभाव हा जानेवारीत सुद्धा आहे. म्हणजे अजून शेतकऱ्यांचे फोन येत आहे, की माझ्याकडे 15 क्विंटल आहे. कोणी व्यापारी त्याच्याकडे 10 गाडी माल आहे. म्हणजे अजून सुद्धा उन्हाळ कांद्याचा दबाव आहे आणि हा कांदा जानेवारीत सुद्धा कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. किती झालेला आहे हे माहित नाही, पण कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. त्याचा जो दबाव आहे, आता एकीकडे 2 प्रकारे कांद्याची आवक आहे. म्हणजे जुन्या कांद्याची, ज्याला गावठी कांदा, उन्हाळ कांदा म्हणतो आपण, चाळीतला कांदा, तो एक कांदा आणि नवा कांदा, ज्याला लाल कांदा आपण म्हणतो. 2 प्रकारची आवक आता मार्केटमध्ये असणार आहे. त्यातला जो लाल कांदा आहे, तर त्याचं उत्पादन हे घटलेलं आहे. तर किती घटलेलं आहे? तर महाराष्ट्रात तर मी सांगतो 70% पर्यंत उत्पादन घटल्याच्या नोंदी आहेत. कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जो कांदा येतो त्याची पार्श्वभूमी, त्याची बॅकग्राऊंड ही 4 महिने आधी जायला लागतं आपल्याला आणि तुम्ही पाहिलं तर 15 सप्टेंबर किंवा सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपल्याकडे रोपं जगत नव्हती आणि पुनर्लागणी सुद्धा ते सुद्धा प्लॉट मेलेले आहेत आणि त्यामुळे झालंय असं की त्याचा इम्पॅक्ट हा जानेवारीमध्ये येईल आणि जानेवारीमध्ये नव्या कांद्याचा सप्लाय हा कंट्रोल्ड आहे, म्हणजे कमी आहे. आपली जी 15 ते 18 लाख टन गरज आहे मंथली, त्या तुलनेमध्ये कमी आहे.
त्यामुळे जानेवारी महिन्यात तसंही बाजाराला सपोर्ट देणारी गोष्ट होती. आता याच्यात अडचणीचा होता उन्हाळ कांद्याचा कॅरीओव्हर किती आहे. तर उन्हाळ कांद्याचा जो कॅरीओव्हर आहे तो जरी आपल्याला नक्की माहित नसलं तरी आता असं आहे की साधारणपणे 8-10 दिवस म्हणजे असं समजा की संक्रांतपर्यंत तो त्रास देईलच आपल्याला. तर संक्रांतपासून पुढं किंवा जानेवारी महिना ॲज अ होल जर पाहिलं तर तुम्ही तर 1 जानेवारीपासून जो आयात आपली माफ करा निर्यात आपली सुरू होणार आहे. तर कुठं ना कुठं लाल कांद्याला त्याचा सपोर्ट मिळणार आहे. आणि उन्हाळ कांद्याचा जो काही कॅरी ओव्हर एक्स्ट्राचा होता, तर तो डायजेस्ट होऊन लाल कांद्याला पण एक त्याच्या बाजाराला एक सपोर्ट होणार आहे. मोस्टली लाल कांदाच एक्सपोर्ट होणार आहे. कारण उन्हाळ कांद्याचा काही त्याला आता कुठलीही व्हॅलिडिटी नाही आणि तो जगूही म्हणजे त्याची शेल्फ लाईफ ही कमी आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये, की उन्हाळ कांद्याच्या अनावश्यक दबावामुळे जो मार्केट एक डिप्रेस झालेलं होतं, त्या मार्केटला एक चांगली चालना मिळाली आणि असं समजूया तुम्ही की 3,000 2,500 ते 3,000 चा बेस आहे मार्केटला. याच्या खाली मार्केट जाणार नाही आणि इथून किती पुढे वाढणार तर ते वाढणार अवलंबून आहे तर उन्हाळ कांदा किती कॅरी फॉरवर्ड झालाय तो जर खूप कमी झाला असेल तर भाव आणखीन वाढतील आणि पावसाळी कांद्याचं उत्पादन नेमकं किती आहे देशामध्ये किती घटलंय 70% घटलं आहे की 60% घटलंय हे सुद्धा संशोधनाचा विषय पण मोठी ते घटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ मागणीच्या प्रमाणामध्ये जो ताण आवश्यक असतो बाजारभाव वाढण्यासाठी तर तशा प्रकारचा ताण हा थोडा जानेवारीमध्ये आहे आणि त्याला निर्यातीचा सपोर्ट मिळाल्यामुळे जे खाली बाजार जाण्याची जी काही सेंटिमेंट खराब झालं होतं म्हणजे आता उदाहरणार्थ बऱ्याचदा शेतकरी काय करतो की लाल कांदा हा लवकर बाजारात आणतो बऱ्याचदा तर आता तो थोडासा शेतकरी थांबतील म्हणजे ते म्हणतील की नाही आता एक्सपोर्ट सुरू झालेला आहे म्हणजे आपल्याला एवढी घाई करायची काही कारण नाही त्यामुळे कच्चा पक्का कांदा पण येणार नाही बाजारात आणि थोडासा शांततेत आता जो काही पॅनिक सिच्युएशन तयार झाली होती तिच्यातनं मार्केट बाहेर आलेलं आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अल्पावधीसाठी पण फायदा आहे आणि मध्यम अवधीसाठी म्हणजे बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तिमाहीमध्ये जर आपण 6-7 लाख टन कांदा एक्सपोर्ट करू शकलो, तर तोही आपल्या डोमेस्टिक मार्केटला खूप फायद्याचा आहे. कारण पुढं याच्यातला लाँग टर्मसाठी मी तुम्हाला फायदा काय होईल ते सांगतो, की एप्रिल महिन्यामध्ये आणि 15 मार्चमध्ये जी एक्सेस आवक आहे, कारण रांगडा म्हणजे लेट खरीप कांदा आणि रब्बी कांदा, गावठी कांदा हे एकाच वेळी येतील बाजारात. तर ती आवक त्याचा जो समतोल जर साधायचा असेल किंवा त्यातली बरीचशीच आवक हे देशाबाहेर जर तुम्हाला घालवायची असेल, तर त्यासाठी ह्या निर्णयाचा खूप उपयोग होणार आहे आणि मार्केटमध्ये संतुलन निर्माण होण्यासाठी खूप लाँग टर्म सुद्धा कारण मागच्या वर्षी म्हणजे चालू वर्षात लेट आपल्याकडे बघा, चालू वर्षात 15 मार्चला एक्सपोर्टवरचा बॅन हटला. तो जर असाच लवकर हटला असता, तर आणखीन आपल्याला याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की लाँग टर्मला पण आपल्याला फायद्याचा आहे. हां, तर जसं आपण मगाशी म्हटलं, की अल्पावधीसाठी, मध्यम अवधीसाठी आणि दीर्घ अवधीसाठी असं तिन्ही प्रकारे कांद्याची निर्यात ही बाजारभावाला आधार देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी तशी ही म्हणजे चांगली बातमी असली तरी हा शेतकऱ्यांचा हक्कच आहे. कारण आज झालंय असं आहे, की कांद्याची उत्पादकता ही प्रतिकूल पाऊसमानामुळे बऱ्यापैकी कमी झालेली आहे. म्हणजे जिथे आता रांगडा कांदा जिथं जो 70 क्विंटल 80 क्विंटल पिकायला पाहिजे. तर तिथं 40-50 क्विंटल म्हणजे 1-1.5 ट्रॅक्टरच निघतंय आणि अशा केसमध्ये त्याला 3,000 आणि 4,000 भाव मिळणं हे अपेक्षित आहे. कारण उत्पादन खर्चच त्याचा इतका प्रचंड वाढलाय. एकरी लाखावर उत्पादन खर्चाचे आकडे गेलेले आहेत. त्यामुळे प्रॅक्टिकल ह्या गोष्टी जर आपण पाहिल्यात, तर अशा प्रकारचा रेट मिळणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि त्यासाठी डिझर्व्ह करतो आपण आणि त्यामध्ये डिसरप्शन अशा प्रकारचे अडचणी, अडथळे येऊ नयेत, अशी शेतकऱ्याची अपेक्षा असणं आणि ते स्वाभाविक आहे. सर काही वेळापूर्वीच तुम्ही बोलताना म्हटलं की उन्हाळ कांदा जो आहे तो अजूनही काही शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे काही प्रमाणात शिल्लक आहे आणि जेव्हा निर्यात बंदी झाली होती तेव्हा उन्हाळ कांदा उत्पादक जे होते ते मोठ्या प्रमाणावर मागणी करत होते की ही निर्यात बंदी मागे घ्यावी म्हणजेच साठा होता शेतकऱ्यांकडे कांद्याचा तर हो, अशात खरंच निर्यात बंदी करणं गरजेचं होतं का? हो. आपण हो. तर आपण बघा आपल्याकडे निर्यात बंदीचा आपल्याकडे एक वर्षानुवर्षे एक ट्रेंड ठरलेला आहे. पॉलिसी मेकर्स म्हणजे आपल्याकडे अन्नधान्यांची महागाई ज्याला फूड इन्फ्लेशन म्हणतात. तर त्याकडे गव्हर्नमेंटचं खूप लक्ष असतं आणि आर-बी-आयचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे त्यांचं जे काही आढावा असतो मॅक्रो इकॉनॉमिक पतधोरणाविषयक, त्या आढाव्यामध्ये वारंवार अशा गोष्टी बोलत असतात. आणि त्याचीच पुढं मग सेक्रेटरी लेव्हलला ओढली जाते आणि जो अन्नधान्य महागाई फूड इन्फ्लेशनचा जो काही बागुलबुवा आहे, तर तो आपल्या कडधान्य असतील, कांद्यासारखी कमोडिटी असेल,
तेलबिया असतील, या सगळ्या सगळ्या सेगमेंटला याची खूप बाधा येते. खरं तर याची गरज नसते. गरज अशी नसते, की अ, याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आपल्याला इथून पुढे सगळ्यांना चर्चेला आणावा लागेल, की फूड इन्फ्लेशन मोजताना तुम्ही रिटेल मोजता, परंतु फार्म गेट इन्फ्लेशन तुम्ही मोजतात का? म्हणजे फार्म गेटला आता तुम्ही बघा, सप्टेंबरपासून तर आत्तापर्यंत फार्म गेट जर कांद्याची एव्हरेज प्राइस आपण काढली, तर इन्फ्लेशन नाहीये. म्हणजे महाग नाहीये तो. म्हणजे त्याचं तुम्ही अगदी पंचवार्षिक एव्हरेज बघा किंवा या चालू वर्षाचा एव्हरेज बघा असं. आणि यातला दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, की जसं रिटेल तुम्ही इन्फ्लेशन मोजताना फार्म गेट इन्फ्लेशन जर मोजलं, तर तुमच्या लक्षात येईल, की फार्म गेट इन्फ्लेशन नसतं. मग रिटेल इन्फ्लेशन का वाढतं? कारण फार्म गेट पासनं रिटेल पर्यंत जी काही सप्लाय चेन आहे, ज्याला सप्लाय साइड जो काही इश्यू आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, तर तिथे आपण काम केलेलं नाही आजपर्यंत. आपल्या ॲग्रीकल्चरमध्ये काही काम झालेलंच नाही. त्यामुळे ग्राहकाला महाग मिळतो कांदा. आणि मुद्दा असा आहे, की मग सप्लाय साइड प्रॉब्लेम तुमच्याने वर्क होत नाही. सप्लाय साइड प्रॉब्लेमला तुमच्याकडे सोल्युशन नसतं गव्हर्नमेंटला, तुमच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंटला. आणि मग ते झाकण्यासाठी तुम्ही सरळ एक्सपोर्ट बॅन करायचा. हे साधं सूत्र आजपर्यंत त्यांचं आहे आणि हे आता अडचणीचं ठरायला लागलंय. कारण नवी शेतकऱ्यांची जी नवी पिढी आहे, ती याला क्वेश्चन करते. एक पिढी होती तिने ऐकून घेतलंय. इथून पुढे फार्मर्स म्हणजे जो आता 20-22ला किंवा 25ला ग्रॅज्युएट झालेले जे काही मुलं आहेत, तर त्यांच्याकडे ते अग्रेसिव्ह आहेत, ते आक्रमक आहेत. ते तुम्हाला क्वेश्चन करतील, मंत्रालयात येतील, तुमच्या कॅबिनमध्ये घुसून विचारतील की तुम्ही हे का करताय? त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये इतकं सोपं राहिलेलं नाहीये. आणि याच्यातला ओव्हरऑल जसं आपण याला आपण हॉर्टिकल्चर बास्केट म्हणतो बघा. एक गृहिणी आपण कुठेही जा, मेट्रो सिटीजमध्ये जा, की ज्याला आपण कुठलंही भाजी घ्या तुम्ही, तर त्याचा रिटेलचा जो रेट आहे, तर तो 80 ते ₹100 या दरम्यान, म्हणजे ₹20 पावशेर. कुठलीही भाजी ₹20 पावशेर, काही प्रॉब्लेम नाही. ₹20 पावशेर आणि ₹80 किलो ही खपतेच. तर मग तुम्ही तोच निकष कांद्याला लावून बघा, की ₹20 कांदा पावशेर आणि ₹80 किलो रिटेलला, तर याच्यात मला असं वाटतं, की काहीही प्रॉब्लेम नसावा. आणि ₹80 वर ज्यावेळेला रेट जातात, म्हणजे असं होत नाही भारतात, अगदी क्वचित जातात. म्हणजे 8-10 दिवसासाठी ₹80 वर रेट जातात म्हणून तुम्ही बॅन करणार आहात का? कारण तेही तर्कसंगत नाहीये. कारण त्याच्यातही काही पॉइंट नाही. तर त्यामुळे मुद्दा असा आहे, की एक्सपोर्ट बॅन आणणंच चुकीचं आहे. कारण ₹80 वर जर काही दिवसांसाठी कांदा गेला, तर आपला डोमेस्टिक कन्झम्पशन नॅचरली कमी होतो. म्हणजे आपण गृहिणी बघा, साधारणपणे ₹50 चे कांदे द्या. आपलं बजेट असतं की ₹50 चे कांदे द्या. मग ₹50त अर्धा किलो, मग त्याचं बाजारभावावर डिपेंड आहे. थोडाफार जास्त घेतलं जातं स्वस्त असल्यावर. तर गृहिणींचं बजेट हे वाढत नाही. त्यामुळे नॅचरली त्याला रेझिस्टन्स येतो. म्हणजे आपण कांदा पिकवतो, तो भारतासाठी नाही पिकवत. तर आपण माफ करा, भारताबरोबरच आपण बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका किंवा आखाती देश, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज असतील किंवा गल्फ कंट्रीज असतील, सार्क कंट्रीज असतील, ह्या सगळ्या देशातल्या आपल्यासारख्या खानपान असणाऱ्या लोकांसाठी आपण कांदा पिकवतो. आणि नॅचरली ज्यावेळेला बाजारभाव खूप जास्त वाढतात, तेव्हा जे डोमेस्टिक कन्झम्पशन आहे घरगुती, तर ते कमी होतं काही काळासाठी. लोक त्याला पर्याय शोधतात. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे, की कन्झम्पशन कमी होतं काही काळासाठी, लोक आवर घालतात त्याला. आणि त्यावेळी जेव्हा सप्लाय रेग्युलर व्हायला लागतो, तर त्यावेळेला परत कन्झम्पशन सुरू होतं. तर ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा ग्राउंड लेवलला समजून घेतल्या जातील, तर त्यावेळेला त्यांना एक्सपोर्ट बॅन करण्याची तशी गरज भासणार नाही. परंतु निर्णय घेणारे आणि खाली ग्राउंड असा जो काही कनेक्ट लागतो, तर तसा तो कनेक्ट आता नाहीये. आणि ते धाडस आता पॉलिसी मेकर्समध्ये किंवा याच्यात नाहीये, राजकारणामध्ये, की तेवढा 15 दिवसाच्या कालावधीला फेस नाही करू शकत लोक. आणि 15 दिवसासाठी अनफॉर्च्युनेटली मीडियामध्ये सुद्धा याचं राजकीयकरण केलं जातं. म्हणजे कुठल्याही कमोडिटीचं अशा प्रकारे राजकीयकरण करणं, कारण सरकारचं जे काही ओव्हरऑल अपयश असतं, मग ते या निमित्ताने चर्चेत येतं, कांद्याच्या निमित्ताने. आणि त्यामुळे तो कांदा रडारवर येतो अनफॉर्च्युनेटली दरवेळी. आणि मग त्याचे अशा प्रकारे तो बॅन केला जातो. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं, की गरज नव्हती, पण तो का केला जातो आणि त्याचं सोल्युशन आपण त्याच्याकडे पण येऊयात. खरं तर सोल्युशन याच्यावर लाँग टर्म काय आहे, म्हणजे शॉर्ट टर्म किंवा थोड्या मीडियम टर्मसाठी जो काही तुटवडा होतो, तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळी सोल्युशन्स आहेत. आणि त्याच्यावर जर गव्हर्नमेंटने काम केलं, तर मला असं वाटतं, की असं बॅन करायची गरज येणार नाही. सर, कांदा निर्यात बंदी उठवली हा एक सकारात्मक निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी, पण त्यानंतर नाफेड सुद्धा बफर स्टॉक जो आहे तो पुन्हा तयार करणार आहे. तर याचा पण दरांना आधार मिळेल का? हो.
हो. हा विषय जो आहे तर अतिशय चांगला आहे, की तुम्ही यावर्षी आपण 1,00,000 टन म्हणजे नाफेडचं जर बघितलं तुम्ही एवढ्या 2-3 वर्षातलं, तर नाफेड हळू-हळू कांदा खरेदी ही वाढवत नेतोय. जर तुम्ही 21-22 साठी जे उद्दिष्ट आहे, तर ते ॲज पर न्यूजपेपर रिपोर्ट्सनुसार 1,50,000 टन कांदा खरेदी करणार आहे नाफेड. आणि ही 1,50,000 टन ही ॲक्चुअली अजून त्यांनी जर वाढवलं, तर त्याला आणखीन सपोर्ट मिळू शकतो. तर 1,50,000 टन ही एक चांगली क्वांटिटी आहे. आणि जर न न आणि ज्या वेळेला लोकल मार्केटमध्ये आपल्याकडे जेव्हा तुटवडा तयार होतो, त्यावेळेला ही इन्व्हेंटरी कामाला येते. जशी यावर्षी पण आली. म्हणजे बाजारभावातला मेकॅनिझम जो असतो, की थोडाफार त्याला काहीतरी उपाय म्हणून गव्हर्नमेंटला ते हाताशी असणं अतिशय चांगलं इन्व्हेंटरी. फक्त त्याच्यात अडचण अशी आहे, की यावर्षी जो 1,00,000 टन स्टॉक झालेला नाफेडने, तर त्याच्यातला 40,000 टन कांदा हा सडला. म्हणजे खराब झाला आणि 60,000 टनच कांदा हा फक्त त्यांना सर्क्युलेशनला राज्यांना द्यायला उपलब्ध होता त्यांच्याकडे. तर मला असं वाटतंय, की आयात करण्याऐवजी डोमेस्टिक मार्केटमध्ये ज्यावेळेला खूप जास्तीचा सप्लाय असतो आणि रेट 1000च्या खाली असतात, त्यावेळेला 1,50,000 टनाऐवजी जर 10-15 लाख टन अशी एक मोठी इन्व्हेंटरी जर नाफेडने आता त्याचे कशाप्रकारे ते त्यांचा प्रश्न आहे. परंतु अशी 10-15 लाख टन जर इन्व्हेंटरी नाफेडने जर निर्माण केली, तर याचा नक्की उपयोग होईल आणि टप्प्याटप्प्याने तो माल जर नाफेडने बाजारात आणला, तर साठेबाजी म्हणजे साठेबाजी हा असा वेगळा मुद्दा आहे, की शेतकऱ्याकडनं स्वस्त माल घेऊन नंतर तो खूप होल्ड करून जे काही फायदा उचलणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती असतात, तर त्यांच्याऐवजी जेव्हा इन्स्टिट्यूशनल असा नाफेड सारखा जेव्हा स्टॉकिस्ट बाजारात येतो, जो जो पुढे जाऊन राज्यांना तो कांदा वितरित करतो, म्हणजे गव्हर्नमेंट एंटिटी होते ती. तर जर अशा प्रकारे जर इंटरव्हेन्शन म्हणजे हे आणखीन पुढे गेलं, हा टप्पा जर आणखीन पुढे गेला नाफेडचा, तर त्याच्यात खूप चांगली गोष्ट होईल. आणि याच्यात आणखीन एक ॲडिशन असं आहे, की अ, आत्ताच नाफेडला केंद्र सरकारने असं सांगितलं, की 1,00,000 टनातला 40,000 टन कांदा खराब झाला. तर तुम्ही काळजी घ्या, की इथून पुढे कांदा खराब कमी होईल अशी काळजी घ्या. कारण हे अगदी खरं आहे, की नाफेड काही सहकारी मार्केटिंग फेडरेशन, फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांच्या माध्यमातून नाफेड कांदा खरेदी करतो शेतकऱ्यांकडनं. एफ-पी-सीच्या माध्यमातून कांदा खरेदी करतो. तर ह्या प्रक्रियेमध्ये कांद्याचा जो काही स्टॉक जे काही व्यवस्था आहे, तर ती व्यवस्था मॉडर्नाइज करता येईल का? किंवा त्याच्यामध्ये काही आणखीन चांगल्या पद्धती आणता येतील का? कारण खरं तर उन्हाळ कांदा हा जर चांगला पिकलेला उन्हाळ कांदा जर व्यवस्थित साठवला, तर त्याच्यात 15 ते 20% पेक्षा जास्त घट होत नाही. हे अगदी म्हणजे त्यात थोडाफार तो डिहायड्रेट होतो. तर ही काळजी नाफेडला घ्यावी लागेल असं हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा, काही नवीन पर्याय नाफेडला या माध्यमातून आणता येतात का? म्हणजे बघा, कांदा डिहायड्रेशन ही हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आज जर तुम्ही बारकाईने पाहिलं मुंबईतल्या किंवा कुठल्याही मेट्रो सिटी मधला जो होरेका जो सेगमेंट आहे म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्स. तर ह्या होरेका सेगमेंटला तर ते लोकं डिहायड्रेट कांदा वापरायला लागलेले आहेत. म्हणजे आता 10 किलो जो ताजा कांदा आहे, तर जर तो जर डिहायड्रेट केला, तर तो 1 किलो होतो आणि ती पूड वापरणं फार सोयीचं असतं. आणि ती ग्रेव्हीमध्ये वापरता येते. आपण गृहिणी सुद्धा आपल्याकडे तशा प्रकारे आपल्याकडे परंपरा आहे, की कांदे ज्याला वेगवेगळी नावं आहेत. करप म्हणतात किंवा प्रादेशिक वेगवेगळ्या प्रकारे त्याची नावं आहेत. तर आपल्याकडे डिहायड्रेट कांदा खाण्याची किंवा साठवण्याची एक परंपरा आहेच. तर माझा मुद्दा असा आहे, की गव्हर्नमेंटने जर हे नव्या प्रकारचं सेगमेंट जर आणला, की कांदा जर एवढा मोठ्या प्रमाणावर खराब होतो कारण हा कोट्यवधी रुपयांचा कांदा जर खराब होतो, तर त्याऐवजी जर डिहायड्रेशनला जर चालना मिळाली, जशा काही कंपन्या आता महिला बचत गटांच्या माध्यमातून कांदा डिहायड्रेट करून मग तो कांदा पुढे कॉर्पोरेट्सला विकतात. तर हे जे मॉडेल आहे, तर अशा प्रकारचं मॉडेल फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून जर अशा प्रकारे डिहायड्रेशनला चालना दिली आणि तो डिहायड्रेट जो कांदा आहे, तर तो 2 वर्ष टिकतो. तो आपण म्हणजे जेव्हा केव्हा असा टंचाई निर्माण होते, त्यावेळेला गव्हर्नमेंट पॅनिकमध्ये काय येतं, कारण गव्हर्नमेंटला संसदेत विरोधी पक्ष विचारतो प्रश्न, मीडिया इकडे विचारतो, काही बुद्धिजीवी लोक प्रश्न विचारतात, की महागाई वाढली. तर सांगण्याचा मुद्दा असा की गव्हर्नमेंटला ह्या अशा प्रकारच्या आरोपांच्या वेळेला उपाययोजना म्हणून काय, तर डिहायड्रेट कांदा. तर डिहायड्रेट कांदा हा जसं यावर्षी नाफेडने सफलच्या माध्यमातून कच्चा कांदा वाटप केला किंवा भारतामध्ये तशी रेशनिंगची मोठी आपल्याकडे व्यवस्था आहेच. तर अशा प्रकारे डिहायड्रेट कांदा देऊन
की या समस्येवर काहीतरी उपाययोजना केली असं सांगायला गव्हर्नमेंटला पण चान्स राहील आणि याचा सगळ्यात फायदा असा होईल की मार्केट स्टेबल राहण्यामध्ये आणि निर्यात बंदी म्हणजे जिथून आपण चर्चा सुरू केली की निर्यात बंदी का करावी लागते गव्हर्नमेंटला, कारण उत्तर काहीतरी कारवाई करायची असते म्हणून निर्यात बंदी आणि स्टॉक लिमिट. तर निर्यात बंदी पण करावी लागणार नाही. आणि आपण हे गव्हर्नमेंटला का सांगतोय फार्मिंग सोसायटी म्हणून, कारण तुम्ही निर्यात बंदी करतात म्हणून तुम्हीच या उपाययोजना करणं क्रमप्राप्त आहे. कारण निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतं. पियुष गोयल साहेबांचं आज जे ट्विट आहे तर ते म्हणतात की निर्यात ओपन झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की गव्हर्नमेंटने हे का करायला पाहिजे, कारण बरेच लोक विचारतात की गव्हर्नमेंटनेच का करावं, कारण गव्हर्नमेंट एक्सपोर्ट बॅन करतं म्हणून गव्हर्नमेंटने हे करावं. तर अशा प्रकारे नाफेडचा जो तुम्ही विचारलेला मुद्दा होता, तर शॉर्ट टर्म 1,00,000 टनाचा सपोर्ट मिळेलच, 1.5 लाख टनाचा. पण पुढे जाऊन जर तो अशा प्रकारे त्यांनी डिहायड्रेशनच्या माध्यमातून जर कांदा स्टॉक किंवा अशा प्रकारची व्यवस्था जर उभी राहिली आणि डिहायड्रेशनसाठी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना जर उत्तेजन दिलं, तर आपण जो पेच प्रसंग बघतोय पॉलिसी लेवलला आणि रिटेल लेवलला अतिरिक्त भाव वाढण्याचा, किंवा आता बघा तुम्ही कधी कधी एकाच कॅलेंडर वर्षामध्ये 3 रुपये 4 रुपये रिटेल प्राइस असते, माफ करा, फार्म गेट प्राइस कधी कधी 500-600 रुपयापर्यंत प्रति क्विंटल कमी होते आणि ती कधी कधी 12 ते 13,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत, म्हणजे हे जे मोठं फ्लक्च्युएशन आहे काही हजार टक्क्यांचं, तर ते कमी करण्यासाठी मगाशी जे मुद्दे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याशी ही सुसंगती आहे की अशा प्रकारचे नवीन प्रकारचे पण त्याला उपाययोजना किंवा इंटरव्हेन्शन कडे पाहायला पाहिजे. सर आत्ताच तुम्ही बोलताना सांगितलं की कोणकोणत्या गोष्टी सरकारनं ही परिस्थिती टाळण्यासाठी करायला पाहिजेत आणि आपण जर खरंच पाहिलं तर ही पहिली वेळ नाहीये की सरकारनं अशी हो परिस्थिती आल्यावरती कांदा निर्यात बंदी केली आहे. याआधीही खूप वेळा केली आहे. अगदी मागच्या वर्षी जरी आपण पाहिलं तरी डिसेंबरमध्ये ही निर्यात बंदी करण्यात हो आली होती आणि मार्चमध्ये ती उठवली होती. तर बरोबर. प्रत्येक वर्षी हे करण्यापेक्षा सरकारनं कोणती ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. हो. तर याच्यामध्ये ज्या उपाययोजना आहेत, आता दरवर्षी ही जी वेळ येते, तर ती वेळ येऊ नये म्हणून जर उपाययोजनांचं जर तुम्ही आलेख किंवा उपाययोजनांचा जर तुम्ही मुद्दे काढले, तर 7-8 अशा उपाययोजना आणि ज्या अगदी 2-3 मिनिटात सांगता येतील की काय करू शकतं, की गव्हर्नमेंटला सर्वप्रथम कांद्याचा कुठल्याही देशामध्ये, भारतासारख्या इतक्या विशाल लोकसंख्येच्या देशामध्ये एखाद्या कमोडिटी मध्ये इतके प्रॉब्लेम येणं हे काही आपल्याला भूषणावं नाहीये. म्हणजे तर यासाठी काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की सर्वप्रथम आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंटकडे डाटा नाहीये. तर डाटा कसला नाहीये, आज आपण चर्चा करत असताना आज महाराष्ट्राचा डाटा मला माहित आहे की तोही ते पब्लिकली सांगत नाही आणि खूप लेट येतो. पण महाराष्ट्राचा म्हणजे आज लेट खरीप कांदा म्हणतो आपण ज्याला, रांगडा कांदा, तर त्याचं 2 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि ते डबल झालेलं आहे असं म्हणणं आहे, ज्याचा इम्पॅक्ट 15 फेब्रुवारी नंतर येईल खास करून. आता काही घाबरण्याचं कारण नाही, पण तो क्षेत्र डबल झालेला आहे. माझा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला एक गायडन्स मिळालं पाहिजे कशा माध्यमातून, की संबंध देशात आज घडीला किती क्षेत्रात पेरा झालेला आहे, पेरा झालेल्या क्षेत्राची प्रोडक्टिव्हिटी किती आहे आणि सप्लायचं दृश्य काय राहील. आणि असं साधारणपणे, कारण डिमांड आपल्याकडे फिक्स आहे, म्हणजे डिमांड आपल्याकडे 1-1.5-2% जी काही वाढते. समजा आता 15 लाख टनाची आपली देशाची मंथली डिमांड आहे, तर पुढच्या वर्षी त्याच्या 3 ते 4% या दराने आपल्या वाढ होत जाते. कांद्याचं जे काही आजपर्यंतची जी ट्रॅजेक्टरी हिस्ट्री आहे त्याच्या 4% आपली डिमांड वाढते. तर माझा मुद्दा असा होता तुम्हाला सांगण्याचा की डाटा पाहिजे आणि तो डाटा ट्रॅक करून शेतकरी ऍटलिस्ट त्याला निर्णय घ्यायला सोपं होतं, की तो बघतो की अरे एवढी प्रचंड लागण झाली असेल तर मी कंट्रोल करू शकतो का, आणि गव्हर्नमेंटने तसं गायडन्स पण देऊ शकतं गव्हर्नमेंट की लागणी खूप झालेल्या आहेत किंवा कमी झालेल्या आहेत, दोन्ही गोष्टी, किंवा प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे, लागणी कमी आहे, तर मला पण कांदा लावायला एक प्रोत्साहन मिळतं म्हणजे दिशा मिळते. अशा प्रकारचं एक जे ज्याला आपण अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणतात, अर्ली मार्क, तर तशा प्रकारची सिस्टीम ही प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक होईल अशी उभारणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी खूप मोठं पॉलिटिकल आणि प्रशासकीय विल हे लागणार आहे, कारण डाटा अपलोड होण्यापासून तर त्याची प्रॉडक्टिव्हिटी ट्रॅक करण्यापर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने जशा अमेरिकेमध्ये केल्या जातात, तर ती सर्वप्रथम गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त सप्लाय जो काही येतो तर तो कंट्रोल करणं आपल्याला, किंवा सप्लाय कमी होणं, ह्या दोन्ही गोष्टी टाळता येतील. आणि आता जो निर्यात बंदी सारखा जो अंधारात निर्णय घेतला जातो, म्हणजे गव्हर्नमेंटकडेच डाटा नसतो नेमका की काय करावं असं, तर अशा प्रकारे मदत होईल. हा एक मुद्दा आहे की त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलो की गव्हर्नमेंटची, मगाशी आपण त्याविषयीची विस्ताराने चर्चा केली की गव्हर्नमेंटची स्वतःची इन्व्हेंटरी पाहिजे. त्या इन्व्हेंटरीमध्ये जसं अपारंपरिक असं डिहायड्रेट कांदा स्टॉक करण्यासाठी
त्यांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे एफपीसीजना किंवा नाफेडच्या माध्यमातून. कारण यावर्षीच गव्हर्नमेंट सेक्रेटरी लेवलला नाफेडला असं विचारले त्यांनी की खूप जास्त कांदा तुमचा खराब झाला, तर तो कमीत कमी खराब कसा होईल याची काळजी घ्या. तर तो त्यामध्ये म्हणजे तो एकूणच गव्हर्नमेंटचे दोन्ही पारंपरिक आणि अपारंपरिक प्रकारे स्ट्रक्चर्स उभं राहणं गरजेचं आहे. हा एक त्याच्यातला भाग. आणि निर्यात आणि स्टॉक लिमिट, निर्यात बंदी किंवा स्टॉक लिमिट सारखे जी धोरणात्मक म्हणजे पॉलिसी लेवलमुळे जी मंदी येते, तर ती पॉलिसी पण सातत्य पाहिजे की ज्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास वाटेल. तर त्या पॉलिसी लेवलला सातत्य हा एक भाग झाला. चौथा, देशांतर्गत जे ट्रान्सपोर्टेशन आहे, खास करून बांगलादेश आणि नेपाळला गृहीत धरून बोलतोय मी, तर आपल्याकडे किसान रेल किंवा लासलगावहून बांगलादेशला आता डायरेक्ट कांद्याची व्यवस्था सुरू झालेली आहे. तशीच देशाच्या सर्व दूर म्हणजे अगदी साऊथ मध्ये म्हणा किंवा तुम्ही जेव्हा जेव्हा नॉर्थ मध्ये पण टंचाई होते बऱ्याचदा कांद्याची, त्या वेळेला देशांतर्गत जी फ्रेट सिस्टीम आहे तर ती कांद्यासाठी अनुकूल पाहिजे. आणि कांद्याच्या जास्तीत जास्त रेल्वे कशा उपलब्ध होतील वाहतुकीसाठी, हा एक मुद्दा दीर्घ काळाच्या दृष्टीने गरजेचा आहे. आणि पाचवा जो मुद्दा आहे की आपण जे कांद्याचं क्रॉप घेतो, तर आपलं कांद्याचं काही क्रॉप हे थोड्याशा म्हणजे चायना, युरोपचं जे मार्केट आहे त्याला ज्या पद्धतीचा कांदा लागतो, त्या पद्धतीच्या नव्या व्हरायटीकडे आपण म्हणजे सॅलडच्या व्हरायटींकडे जाऊ शकतो का, हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि त्या सेगमेंटमध्ये चीन सारख्या देशाला आपण टक्कर देऊ शकतो. कारण तशा प्रकारे काही 15-20 वर्षापूर्वी प्रयोग झालेत, परंतु त्यासाठी जे काही इकोसिस्टीम किंवा जे रिसर्चचा सपोर्ट किंवा एक्सटेन्शन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. तर कांद्यामध्ये आपल्याला नवीन व्हरायटी किंवा जसं सॅलेडचा कांदा आपल्याला जो युरोपात चालतो मोस्टली, तर तशा प्रकारे कांद्याचं क्षेत्र पारंपरिक व्हरायटींकडनं काही प्रमाणात त्या व्हरायटींकडे वळतं करणं. तर आणि हे एक आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये जो सुरू झालेला आहे की आता आपल्याकडे खूप आवक होते आणि मार्केटमध्ये इतकी आवक होते की निपटारा करणं अवघड जातं. नव्या रिफॉर्म्स मध्ये त्यांनी प्रायव्हेट मंडीज किंवा सेस साठी सुद्धा त्यांनी तशी सूट दिलेली आहे. तर त्या पद्धतीने मार्केट्स उभे राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना तसा सपोर्ट जर मिळाला आणि हे सगळे मार्केट्स हे नव्या पद्धतीचे जे स्टोरेज स्ट्रक्चर आहेत की आता यावर्षी महाएफपीसी नावाच्या फार्मर्स प्रोड्युसरच्या जो काही ग्रुप आहे, तर त्यांनी 1000 टनाची चाळ आणली आहे. आणि सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने एक 400 टनाची ज्याला ईसी म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल अशा प्रकारची चाळ उभी केली आहे. आणि त्याच्यामध्ये कांद्याचं त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा अशा प्रकारचा डेटाचा यूज करून कांदा किती सडू शकतो, किती त्याचं मॉइश्चर आहे, अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे त्या कांद्याचं शेल्फ लाईफ अॅक्युरेटली आपण कळू शकेल अशा प्रकारची नवीन स्टोरेज स्ट्रक्चरची व्यवस्था. आणि म्हणजे असा इन्फ्राचा सपोर्ट ह्या जर 5-6 गोष्टी लॉंग टर्म साठी केल्या तर आपलं मार्केट खूप चांगल्या प्रकारे सस्टेन होईल असं वाटतं. सर, सरकारने आता जरी कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी अनेक शेतकऱ्यांमधून किंवा उन्हाळी कांद्याचं जे उत्पादन करतात ते शेतकऱ्यांमधून अशी प्रतिक्रिया येते की हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तर जाता जाता यावर आपण काय मत मांडाल? हो, शेतकऱ्याने जी आता शेतकरी तुम्ही पाहाल की सोशल मीडियामध्ये सुद्धा किंवा आपल्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय कडक आलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांना हे अजिबात आवडलेलं नाहीये अशा प्रकारे. आणि उशिरा म्हणजे एकतर त्यांना ज्या अर्थी कळलं की एक्सपोर्टवरचा बॅन हा चुकीचाच होता. आणि त्यांनी म्हणजे असं होतं की जेवढ्या लेट एक्सपोर्टवरचा बॅन हा उशीर झाला असता काढायला, तेवढा जास्त असंतोष वाढत गेला असता. आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, शेतकरी सफर झालेला आहे. त्यामुळे एक्सपोर्टवरचा बॅन हटवून काही माध्यमांनी असं केलं की शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता याच्यात खुशखबर काय की ऑलरेडी तुम्ही नुकसान केलेलं आहे, फक्त तुम्ही एक पाऊल मागे घेतलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो संताप आहे तो अतिशय स्वाभाविक आहे. कारण तुम्ही मार्केट डिस्टर्ब केलं. तुम्ही विचार करा की डिसेंबर मध्ये आणि नोव्हेंबर मध्ये जो भाव पडले, जर एक्सपोर्ट झाले असते तर भाव आणखीन 2 रुपये 4 रुपयांनी जास्त चांगले राहिले असते. त्यामुळे हे खरोखरच उशिरा सुचलेलं शहाणपण. आणि त्याहून हे असं शहाणपण करायलाच नको होतं. हे आणखीन त्याला आपल्याला सांगता येईल. आणि शेतकऱ्यांचा राग आणि रोष हा अतिशय रास्त आहे असं मला म्हणायचं. सर, एकंदरीतच सरकारनं उशिरा घेतलेला का होईना पण हा जो निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय याचा कांद्याच्या दरांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो असं आपण म्हटलंय. आणि निर्यात बंदी करण्याची वेळच येऊ नये यासाठी सरकारनं काय उपाय किंवा पर्याय शोधावेत याचीही आपण माहिती दिली आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.